नमस्कार मित्रांनो, माऊली प्लंबिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज एका नवीन विषयावर आपण चर्चा करणार आहोत। किचनचा आउटलेटचा पाईप नॉन ड्रॉप कुरतडल्यामुळे उंदरांनी पूर्ण पाईप कुरतडून खालच्या फ्लॅटमध्ये पाण्याचा लिकेजचा विषय आज आपण बघणार आहोत। तुम्ही पाहू शकता पूर्ण नॉन ड्रॉप हा उंदरांनी कुरतडलेला आहे। फ्लॅट 4-5 वर्षे बंद असल्यामुळे इथे उंदराला राहायला घर मिळाल्यावर उंदराने त्याचा कार्यक्रम चालू केला। त्यांनी कुरतडून पूर्ण नॉन ड्रॉप खराब करून टाकला आणि लिकेजचा विषय चालू झाला। जेव्हा नवीन कुटुंब इथं राहायला आलं फ्लॅटमध्ये, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की पाणी आउटला जातं आहे। मग ओके चालू आहे सर्व, पण ते आउटला न जाता खालच्या फ्लॅटमध्ये सर्व पाणी मुरत होतं। नवीन नॉन ड्रॉप अशा पद्धतीने असतो आणि उंदरांनी कुरतडलेला हा नॉन ड्रॉप पूर्ण वरची साईड, वरची कोर पूर्ण कुरतडलेली आहे। तर तुमच्याही घरात असा समस्या कधी होऊ शकते, तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हालाही लवकर समजेल नेमकं काय करायचं आपल्याला। पाणी लिकेजचा विषय कुठून होतो आहे हे बघा। तर आपण हा नवीन नॉन ड्रॉप फिटिंग करून तुम्हाला दाखवतो। लिकेजचा विषय पूर्ण स्टॉप होईल इथं। व्हिडिओ पूर्ण बघा। माऊली प्लंबिंग या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, फोन करा। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। चला तर आपण हा नॉन ड्रॉप काढून नवीन बसून घेऊया। फ्लॅट जास्त दिवस बंद असल्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि एमर्जन्सीला कधी काय प्रॉब्लेम असेलच तर उंदीर येत असेल तर उंदीर हा 100% नॉन ड्रॉप कुरतडणार। 10व्या मजल्यापर्यंत उंदीर जातात। 8व्या मजल्यापर्यंत, 7व्या मजल्यापर्यंत, 6व्या मजल्यापर्यंत कोणत्याही मजल्याला उंदीर जाऊ शकतो। आपण म्हणतो उंदीर एवढा वरती कसं जाईल, पण नाही, उंदीर हा कुठेही जाऊ शकतो, तो काहीही करू शकतो। हे बघा, आपण हा जुना काढलेला आहे। तुम्हाला जुना नॉन ड्रॉप दाखवतो उंदरांनी कशा पद्धतीने कुरतडलेला आहे। ही साईड पूर्ण कुरतडली, समोरून पण कुरतडला आहे, अजून खालच्या साईडनी पण कुरतडला आहे। तुम्हाला तो पण दाखवतो खालून कशा पद्धतीने कुरतडलेला आहे। नवीन अशा पद्धतीने असतो आणि जुना बघा असं आला आहे। हे बघा, खालून पण इथं पण कुरतडलं आहे। पाणी आउटला न जाता इथं डायरेक्ट आपल्या फ्लोरिंगवर पाणी पडायला सुरुवात होते आणि फरशीच्या खाली आपल्याला काहीही लक्षात येत नाही, तर याची काळजी घ्या आपण। चला तर हा फिटिंग करून घेऊया। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। काही प्रश्न असतील तर नक्की आवर्जून विचारा, त्यांचं निरसन सर्वांचं होईल। चला तर आपण हा फिटिंग करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने आपण फिटिंग केलेलं आहे। पाण्याची लेवल पण व्यवस्थित आहे। आता लिकेजचा विषय संपलेला आहे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपलं फिटिंग झालेलं आहे। धन्यवाद मित्रांनो।